महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता वर्षागणिक वाढताना दिसत आहे. 2000 ते 2026 या कालावधीत राज्यात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि अधिक दीर्घकाळ टिकणाऱ्या झाल्या आहेत. मार्च ते जून या कालावधीत अनेक भागात तापमानाने धोक्याची पातळी गाठली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे भाग उष्णतेच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. विदर्भ हा राज्यातील हीट हॉटस्पॉट म्हणून समोर आलाय. चंद्रपूर, अकोला, नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. काही ठिकाणी तर तापमान 47 ते 48 अंशांपर्यंत पोहोचण्याची नोंद झाली आहे. 2015 मधील भीषण उष्णतेच्या लाटेत नागपूर आणि चंद्रपूरने विक्रमी तापमान अनुभवले होते आणि आता 2026 मध्येही अकोला येथे जवळपास 47 अंश तापमान नोंदवले गेले. यावरून उष्णतेची तीव्रता किती वाढली हे स्पष्ट होते. मराठवाड्यात ही परिस्थिती काही वेगळी नाहीये. लातूर, परभणी, उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगर येथे तापमान 43 ते 45 अंशांच्या दरम्यान आहे. या भागात उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हेही उष्णतेच्या झळा सहन करत आहेत. कोरड्या हवामानामुळे येथे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर आणि सांगली येथे तापमान 40 ते 43 अंशांपर्यंत पोहोचत असताना कोकणात मुंबई, ठाणे आणि रायगड येथे तापमान तुलनेने कमी असले तरी जास्त आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवतो. तज्ज्ञांच्या मते या वाढत्या उष्णतेमागे हवामान बदल हा प्रमुख घटक आहे. यासोबतच जंगलतोड, वाढते शहरीकरण आणि भौगोलिक परिस्थिती यांचाही मोठा प्रभाव आहे. गेल्या 2 दशकात उष्ण दिवसांची संख्या लक्षणीय वाढली आहे आणि भविष्यात ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणूनच उष्णतेपासून बचावासाठी योग्य उपाययोजना आणि जागरूकता अत्यंत गरजेची ठरत आहे. याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. सर्जनशील न्यूज